नमस्कार मित्रांनो आर-टी-आय प्रवेश बाबत पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तिसरी लिस्ट आता लागली आहे. आता पालकांच्या मनात प्रश्न आहे की चौथी लिस्ट लागू शकते का? तिसरी लिस्टची मुदतवाढ होऊ शकते का? आणि तिसरी लिस्ट मुदत किती आहे? किती दिवस आपल्याला मुदत मिळणार आहे? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी विनंती आहे, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून आपण या चॅनलला सपोर्ट करू शकतात. चला तर व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघूया. सध्या आपण बघितलं असेल की आर-टी-आय प्रवेश आता तिसरी लिस्ट लागलेली आहे. यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण एक विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे. त्यामध्ये 4/2/2026 ते 12 जून 2026 यापर्यंत आपण कालावधीपर्यंत ही एक आवश्यक जे डॉक्युमेंट आहे तुम्ही सबमिट करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. आता अनेक पालकांच्या मनात प्रश्न आहे की चौथी लिस्ट लागणार का? यामध्ये आज जो आहे 8 जून 2026 आपल्याकडे 4 दिवस बाकी आहेत की या तिसऱ्या लिस्टवाल्यांसाठी 4 दिवस अजून बाकी आहे. यामध्ये आपण बघितलं असेल की यामध्ये ॲडमिशन जर पूर्णपणे घेतली तर या ठिकाणी चौथी लिस्ट लागण्याची गरज लागणार नाही. पण या ठिकाणी जर चौथी लिस्टमध्ये तिसऱ्या लिस्टमध्ये जर ॲडमिशन मिळाले नाहीत तर यामध्ये चौथी लिस्ट नक्की लागेल. पण यामध्ये आता शक्यता कमी आहे. या तिसऱ्या लिस्टमध्येच आता मुदतवाढ होणार आणि या मुदतवाढमध्ये पूर्ण ॲडमिशन फुल झाल्यानंतर ही चौथ्या लिस्टचं आपल्याला अपडेट मिळू शकते. याबाबत आपण एक अद्याप शिक्षण विभागाकडून आपल्याला अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र तिसऱ्या यादीतील आपल्याला काही विद्यार्थ्यांना आता मदतीस प्रवेश न घेतल्यास रिक्त जागा उपलब्ध होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये रिक्त जागा आधारे पुढील जी लिस्ट आहे ती जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणूनच ज्या पालकांनी आता मुलांचे नाव अद्याप आले नाही त्या नियमितपणे आर-टी-आय जी पोर्टल आहे ते तपासत राहा. अधिकृत माहितीवरती लक्ष ठेवा. चौथी लिस्ट लागेल याची गॅरंटी कमी आहे. याचीच मुदतवाढ होऊ शकते. आर-टी-आय प्रवेश संबंधित नवीन अपडेट येताच आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड केले जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण माहिती बघितली आहे, त्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा. आपली काही शंका कुशंका असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळू शकतात. भेटूया तशा नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.